नमस्कार, मी अजिंक्य बातंबरेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जबाबदार कोण या आपल्या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबईतल्या भांडूपमधल्या एका मॉलमधल्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या ठिकाणी आग लागल्याची दुर्घटना घडली. 11 निष्पापांचा यामध्ये मृत्यू झाला. या सगळ्या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण, दोषींवर कारवाई होणार का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सुरुवातीला या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट पाहूया. वार गुरुवार, वेळ रात्री 12च्या सुमारासची. ठिकाण सनराइज रुग्णालय, भांडूप. भांडूपच्या ड्रीम मॉलमध्ये असणारं हे सनराइज रुग्णालय. या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेले रुग्ण गाढ झोपेत होते आणि अचानक या रुग्णालयात आग लागली. माहिती मिळताच सगळे रुग्ण सैरावैरा पळू लागले आणि वातावरण चिघळलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती, पण त्यानंतर या आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि ती मॉलमधल्या रुग्णालयात झपाट्यानं पसरली. निष्पन्न झालेलं नाहीये, त्याचं फायर ऑडिट नंतर आपल्याला समजू शकेल. या ड्रीम मॉलच्या बाजूला सनराइज हे कोविड केअर सेंटर होतं. त्याच्यामध्ये जवळपास 76 हे कोविडचे पेशंट तिथे होते. या भीषण आगीमध्ये 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीररित्या जखमी झालेत. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर तब्बल 11 तासांनी ही आग पूर्णपणे आटोक्यात आली. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्यानं अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र ही आग नेमकी कशानं लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमकं गेलं कसं याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसंच या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जो 70 पेशेंट थे, उसके बीच में 5 पेशेंट वेंटिलेटर पे थे. उनको अपनी मुलुंड कोविड सेंटर में लेके गए हैं. दरम्यान या प्रकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका मॉलमध्ये हॉस्पिटलसाठी परवानगी कशी देण्यात आली? या ठिकाणी कोविड सेंटरला देखील परवानगी दिली जाते. त्यामुळे प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून अग्नितांडवाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर महापालिका कारवाई करणार का, हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या अग्नितांडवाला जबाबदार कोण, असा महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. 11 निष्पापांचा या दुर्घटनेमध्ये विनाकारण बळी गेला. आग लागली, आग रोखण्यामध्ये अयशस्वी झाले सगळे. सुरुवातीला अग्निशमन दलाला देखील अनेक प्रयत्न करावे लागले आणि 11 तासांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यामध्ये यश मिळालं. पण तोपर्यंत 11 जणांचा मृत्यू झालेला होता. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत सध्या. त्यांच्याकडनं आपण काही महत्वाच्या मुद्द्यांची उत्तरं जाणून घेऊया. प्रफुल्ल, या अग्नितांडवाला जबाबदार कोण हा तर प्रश्न आहेच, मात्र या मॉलमध्ये अशा प्रकारे एका हॉस्पिटलला परवानगी दिलीच कशी, हा महत्वाचा प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला गेला. त्याबद्दल सुरुवातीला प्रफुल्ल काय सांगताय? अधिक आपण जर पाहिलं तर या मॉलला आग जेव्हा लागली तेव्हा आतापर्यंत जवळपास 11 जण यामध्ये मृत्युमुखी पडलेत आणि हे संपूर्णपणे निष्काळजीपणाचे बळी आहेत, हेच आता समोर येत आहे. कारण आपण जर पाहिलं तर हा जो मॉल आहे, हा मॉल जेव्हा सुरुवात झाली या मॉलची तेव्हापासून हा मॉल वादग्रस्त आहे आणि या ठिकाणी कुठल्याही परवानग्या नसल्यामुळे महापालिकेनं याला पाणी त्याचबरोबर वीज असा कुठलाही पुरवठा जो आहे तो सुरुवातीपासून या ठिकाणी केलेला नाहीये. असं असताना देखील या मॉलमध्ये कोविड सेंटर तयार करण्यात आलं आणि त्या ठिकाणी हा संपूर्ण मॉल जो आहे तो इलिगल पद्धतीनं हे संपूर्ण कोविड सेंटर उभारलं आणि याच्या तक्रारी ज्या आहेत त्या वर्षभरापासून वेगवेगळे पदाधिकारी असतील, इथले माजी खासदार असतील, यांनी वारंवार महापालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत. जर या मॉलमध्ये वीज नाही, पाणी नाही, अशा पद्धतीनं या सर्व गैरसोयी असताना इथे रुग्णालय का उभारण्यात आलं हा आक्षेप घेतला होता, तरी देखील यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. आणि त्याचबरोबर एकूण अग्निशमनचं जे सर्टिफिकेट असतं ते देखील या संपूर्ण मॉलला नसताना
हा संपूर्ण जीव धोक्यात घातलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मॉल ज्या पद्धतीनं या ठिकाणी बांधण्यात आला, येथील वाद वारंवार या ठिकाणी समोर आले होते। या सगळ्या गोष्टींनंतर देखील हा संपूर्ण मॉलची परिस्थिती जी आहे ती आपण आता पाहिली। अशा पद्धतीनं विना परवानगी या संपूर्ण गोष्टी या ठिकाणी केल्या गेल्या आणि याला जबाबदार महापालिकेचे अधिकारी असतील आणि त्याचबरोबर ज्यांनी परवानगी घेतली ते देखील आहे। मग जबाबदार असलेल्या व्यक्तींवर नेमकी कारवाई होणार का, केव्हा होणार ही कारवाई, कोण आहेत हे दोषी, हे आता शोधून काढणं खूप महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या विषयीचा आढावा आपण घेतच आहोत। मात्र न्यूज 18 लोकमत काही सवाल उपस्थित करतंय। या सगळ्या घटनेला, दुर्घटनेला जबाबदार नेमकं कोण आहे त्या बाबतीतले प्रश्न बघूया। मॉलमध्ये रुग्णालय कसं काय, कशी काय परवानगी मिळाली मॉलमध्ये रुग्णालय बांधण्यासाठीची? दुसरा महत्त्वाचा सवाल, पालिकेनं या रुग्णालयाला परवानगी दिलीच कशी? कोणते ते अधिकारी होते ज्यांनी या रुग्णालयाला मॉलमध्ये बांधायला परवानगी दिली? त्रुटी असताना सुद्धा रुग्णांच्या जीवाशी खेळ का करण्यात आला? लाईट कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन नव्हतं, अनेक मूलभूत सुविधा ज्या एका हॉस्पिटलसाठी गरजेच्या असतात त्या सुविधा नसताना का हा खेळ रुग्णांच्या जीवाशी करण्यात आला? पुढचा प्रश्न, रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होत्या का? समोर येतंय सुविधा उपलब्ध नव्हत्या, मग हा सगळा खेळ कशासाठी? पुढचा सवाल, जे रुग्ण बेपत्ता आहेत त्या रुग्णांचा काही ठाव ठिकाणा लागू शकलाय का? त्याबद्दलचं उत्तर देखील अजूनही मिळालेलं नाहीये। मॉलला आग नेमकी कशी लागली, त्यामागचं नेमकं काय कारण होतं, ही आग नेमकी कशी पसरली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये इतका वेळ लागला, त्या दरम्यान हा सगळा दुर्घटनेचा फास आपण बघितला आणि ज्यात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला। मॉलचं फायर ऑडिट केलेलं होतं का? तर ते केलेलं नव्हतं हे समोर आलं। जर ऑडिट केलं नव्हतं तर मग ते का केलं गेलं नव्हतं, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याला परवानगी कशी काय दिली? परवानगी देणारे हे अधिकारी नेमके कोण होते? सगळ्या गोष्टींची शहानिशा केली होती का? देवेंद्र फडणवीसांनी ज्याप्रमाणे प्रश्न उपस्थित केला की याला ओसी नव्हती, तर मग ते का तसं झालं आणि मग इतका निष्काळजीपणा हा का केला गेला? पुढचा प्रश्न बघूया। अनेक तक्रारी केल्या गेल्या होत्या, मात्र या तक्रारींनंतर सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही। तसाच हा सगळा प्रकार सुरू होता, हॉस्पिटल देखील सुरू होतं, त्यानंतर देखील कोविड केअर सेंटर म्हणून हे रुग्णालय तिथले कोविडचे पेशंट्स देखील ऍडमिट करून घेत होतं। मग ही अनेक तक्रारी करून सुद्धा त्याची दखल का घेतली गेली नाही? रुग्णालय प्रशासनावर आता नेमकी काय कारवाई होणार? रुग्णालय प्रशासन देखील त्याला तितकं जबाबदार आहे असा आरोप होतोय आणि त्यामुळं आता रुग्णालय प्रशासनावर नेमकी काय कारवाई होणार, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न, मॉलच्या मालकावर कारवाई होणार का? या सगळ्या प्रकाराला जबाबदार असलेला व्यक्ती आहे मॉलचा मालक, त्याच्यावर कारवाई होणार का? पालिका, प्रशासन, राज्य सरकार ही कारवाई लगेच करणार का? महत्त्वाचे हे सवाल आहेत। या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणं गरजेचं आहे, कारण यामुळे आपल्याला माहिती आहे 11 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। या सगळ्या दुर्घटनेमध्ये ज्यांनी जीव गमावलाय त्यांना नुकसान भरपाई देखील दिल्याची घोषणा करण्यात आलेली आहे, मात्र त्यांचा जीव काही परत येणार नाहीये। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील आहेत। प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। अतिशय गंभीर मुद्दा, मुंबईसारखं शहर, मुंबईसारख्या शहरामध्ये एका रुग्णालयात, एका मॉलमध्ये रुग्णालय बांधलं जातं, मॉलला आग लागते, पर्यायानं 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू होतो। एकदम निष्काळजीपणा, म्हणजे याला कोणत्याही प्रकारची सबब देऊन चालणार नाही। प्रवीणजी, विरोधी पक्षनेते म्हणून हा सगळा मुद्दा येत्या काळात तुम्ही निश्चितपणे लावून धराल याची खात्री आहे, पण मुंबईसारख्या शहरात हा असा प्रकार घडतो, यापेक्षा लाजिरवाणी काही बाब असू शकत नाही। आवाज कट झाला। आवाज प्रवीणजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, आता येतोय। प्रवीणजी, मी प्रश्न असा विचारला की मुंबईसारख्या शहरात एका मॉलमध्ये हॉस्पिटलला परवानगी मिळते, मॉलला आग लागते, हॉस्पिटलमधले रुग्ण दगावतात, 11 निष्पाप रुग्णांचा मृत्यू होतो। मुंबईसारख्या शहरात ही एक खूप लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल।
लाजीरवाणी बापच्या पुढे काय ऐकायला नाही. प्रवीणजी, या सगळ्या दुर्घटनेला जबाबदार नेमकं कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. मॉल मालक, रुग्णालय प्रशासन का बेपर्वाई करणारे पालिका अधिकारी? या सगळ्याला शेवटी आपण जबाबदार महापालिकेला, सरकारलाच त्या ठिकाणी धरावं लागतं. कारण कुठल्याही गोष्टी, मग रुग्णालय असो, मॉल असो, तिथली यंत्रणा असो, यांच्यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी यंत्रणांची. बिलकुल, हॉस्पिटलमध्ये यंत्रणाची सुविधा जबाबदारी. नसताना त्या ठिकाणी कशी काय मान्यता दिली? त्याचबरोबर अनेक प्रकारच्या तक्रारी असताना तक्रारीचं दुर्लक्ष का केलं गेलं? आणि एकंदर सगळ्या मॉलच्या संदर्भातच मुळापासून तक्रारी आहेत. आणि मग या गोष्टींशी संबंधित महापालिका यंत्रणा असते. मला तर या ठिकाणी या निमित्तानं सरकार असेल किंवा महापालिकेची यंत्रणा यांना विनंती करायची आहे किंवा आग्रह धरायचा आहे. या ठिकाणी आम्ही कुठल्याही गोष्टीचं राजकारण करत नाही, करणार नाही, परंतु आता तरी जागे होणार आहेत की नाही, की या मुंबईला आणखी किती दुर्घटना व्हायला हव्यात, राज्यात किती आणि अशा प्रकारच्या आगीच्या घटना व्हायला पाहिजे. आणि घटना झाली की आपण तेवढ्यापुरते सिरियस होतो. ज्या वेळेला भंडाराच्या हॉस्पिटलची घटना झाली त्यावेळेला फायर ऑडिट करणार, चौकशी करणार, पुन्हा या गोष्टी होणार नाहीत याची दक्षता घेणार. काय दक्षता घेतली? किती हॉस्पिटलचं फायर ऑडिट झालं? मी तर म्हणेन केवळ हॉस्पिटल नाही, ज्या अशा प्रकारच्या इमारती आहेत, मला वाटतं त्याचा टाइम बाउंड फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिटची एक मोहीम किंवा आराखडा राज्य सरकारने बनवायला पाहिजे, खास करून मुंबई सारख्या शहरामध्ये. आपण मला सांगा, जी गोष्ट देणारे आहेत तेच मागण्या करतायत, तेच आज शंका उपस्थित करतायत. म्हणजे मुंबईच्या महापौरांचं वक्तव्य तर मला या ठिकाणी आश्चर्यकारक वाटतं. ते सांगतात मॉलमध्ये परवानगी कोणी कशी दिली? आता या नगराच्या महापौरच जर असं बोलत असतील, ज्या महापालिकेचं नेतृत्व करत असतात, तर न्याय कोणाकडे त्या ठिकाणी मागायचा? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी मी वक्तव्य ऐकलं, तिथे भेट दिली असताना, की असे प्रकार पुन्हा होणार नाही त्याची दक्षता घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. ही जबाबदारी कोणाची आहे? सरकारचे प्रमुख म्हणून ही जबाबदारी सरकारची आहे. त्याकरता आवश्यक असणारी यंत्रणा स्ट्रेंथन करण्याचं काम या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आणि सरकार म्हणून आहे. मग आम्हीच देणारे मागणी करणाऱ्याच्या भूमिकेत जाणार असू तर मग शेवटी कोणाकडे मागणी करायची? खरंय. आज त्या ठिकाणी केवळ त्यांना 5 लाख रुपये दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली का? कुठलाही अपघात झाला, कुठलीही आपत्ती झाली की ठीक आहे, त्यांना तात्पुरत्या रिलीफची आवश्यकता असते. कमावता माणूस गेला असेल तर घर त्या ठिकाणी वाऱ्यावर येऊ नये. एक सहानुभूती माणुसकीच्या दृष्टीनं योग्य आहे, परंतु ती मदत दिली म्हणजे आपली जबाबदारी संपते का? बिलकुल. पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी होणार नाही हे कधीतरी या ठिकाणी लोकांसमोर येऊन कृती आराखड्यासाठी सहित आम्ही आश्वस्त करणार आहोत की नाही? त्याच्या 2 दिवस घटना झाली. विरोधी पक्षनेते म्हणून मी गेलो, देवेंद्र फडणवीस साहेब गेले, मुख्यमंत्री गेले, पण त्या ठिकाणी आम्ही जाऊन आल्यानंतर जर दीर्घकालीन उपाययोजना होत पुन्हा अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, ज्या घटना नियंत्रित करता येऊ शकतात, ज्या घटना त्या ठिकाणी आपल्या काळजीने त्या ठिकाणी होणार नाही. बिलकुल. निष्काळजीपणा निष्काळजीपणाच याला कारणीभूत आहे. प्रवीणजी, आपण जसं मगाशी म्हणालात तसं आपल्या सोबत आमदार अशोक पाटील देखील आहेत. अशोकजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. पण कालचा जो प्रकार घडला, 11 जणांना त्यात जीव गमवावा लागला, बेपर्वाई आणि निष्काळजीपणा या 2च गोष्टी समोर येत आहेत. या सगळ्या गोष्टींना जबाबदार असलेल्यांवर कारवाई होणार का, हा महत्वाचा मुद्दा पहिला. आणि मुंबईसारख्या शहरात अशा प्रकारच्या घटना घडतात, भंडाराच्या घटनेनंतर देखील आपण काही धडाच घेतला नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. आता पहिला प्रश्न आपला आहे की याच्यात 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. हा जो प्रकार झालेला आहे, 11 जणांचा मृत्यू झाला आहे, जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणं अतिशय गरजेचं आहे. कारण मी गेली 5 वर्ष आमदार म्हणून काम करत असताना सदर हॉस्पिटलला परवानगी देऊ नका, कारण ज्या ड्रीम मॉल ज्यांनी बांधला तो दिवाण, या दिवाणी ह्याच्यामध्ये केलेलं इनलिगल काम, इनलिगल गाळेधारक आणि त्याच्यात चालणारा हा भ्रष्टाचार, महानगरपालिकेने कितीतरी गाळेधारकांना
इलिगल काम केलं म्हणून त्यांना नोटिसा दिल्या, त्याच्यावरती कारवाई केली, परंतु हे तात्पुरत्या स्वरूपात झालं. आज आग लागण्याचं जरी कारण असेल तरी पण प्रामुख्याने मुंबईची परिस्थिती लक्षात घेता कोविडचे पेशंट वाढत असताना या ड्रीम मॉल मधील हे हॉस्पिटल तयार होतं आणि कमिशनर साहेबांनी म्हणजे त्यावेळेसचे असलेले पद्देशी साहेब यांनी त्याची पाहणी केली आणि आपल्याला हे जर का तयार हॉस्पिटल असेल, या इथे कोविड पेशंटसाठी उपचार जर सहजगती होत असतील तर जवळजवळ 300 कॉटचं हे हॉस्पिटल तयार करायचं होतं आणि त्यात त्या कोविड पेशंटसाठी त्याचा वापरायचं होतं. परंतु हे वापरत असताना खाली जे गाळेधारक आहेत त्या गाळेधारकांनी तिथे केलेली इलिगल कामं आहेत, तिथे गोडाऊन आहेत, या गोडाऊन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कपडा, वेगवेगळ्याची म्हणजे ज्याला सहजगत्या आग लागेल अशी हे सामान्य वस्तू ठेवल्या गेल्या आणि त्यामुळे हा प्रकार झालेला आहे. मी आमदार म्हणून 5 वर्ष काम करत असताना माझ्यासोबत वॉर्ड ऑफिसर धोंडे साहेब होते. धोंडे साहेबांनी देखील या हॉस्पिटलला परवानगी दिली नव्हती, कारण खाली असलेला इलिगल व्यापार होता. हा वारंवार तो इलिगल व्यापार बंद व्हायला पाहिजे, तरच त्याचं प्रामुख्याने या हॉस्पिटलला तिथे येणाऱ्या व्यक्तींना त्या हॉस्पिटलचा उपयोग होईल. परंतु असं न होता आज कालचा जो प्रकार झाला अतिशय भयानक आहे. माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी इथे ताबडतोब पाहणी केली. पाहणी करत असताना जे म्हणजे जाण्याचं कारण एवढंच होतं, कोविडमध्ये पेशंट असताना ते व्हेंटिलेटरवर होते आणि अशा प्रसंगात आग लावल्यानंतर जे सामान्य रुग्ण होते ज्यांना व्हेंटिलेटर नव्हता त्यांना आपण तात्काळ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं. अशोकजी, आपण शिवसेनेचे आमदार आहात, सध्या पालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधींचं जर अशा प्रकारे ऐकलं जात नसेल तर सर्वसामान्य लोकांचं काय, असा प्रश्न देखील उपस्थित होऊ शकतो. आपल्याकडे येतो मी पुन्हा एकदा. एक ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे. अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. निष्काळजीपणा, बेपर्वाई करणाऱ्यांवर कारवाई तर व्हायलाच हवी, पण हा निष्काळजीपणा आणि बेपर्वाई होऊ देणाऱ्यांवर देखील कारवाई करायची गरज आहे. ब्रेक घेऊया, लगेच परतूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. 100% कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि मॉल के ऊपर हॉस्पिटल को परमिशन कैसे दी जाती है? आगी लागणं आणि इमारती पडणं या संदर्भात आहेत आणि आपण बघताय की प्रशासन दुरुस्तच व्हायला मागत नाही. कोविडच्या संदर्भात अनेक तक्रारी आम्ही मुंबई शहरामध्ये केल्या, त्याला राजकीय दृष्टिकोनातनं पाहिलं गेलं. अनेक गोष्टी समोर आणल्या की ज्या जीविताशी संबंधित होत्या सर्वसामान्य नागरिकांच्या, त्याला त्या चष्म्यातनं बघितलं. मला आता सांगा की या ठिकाणी समोरच आमदार जे शिवसेनेचे आहेत त्यांनीच दस्तूर खुद्द सांगितलं, जे ज्या पक्षाचे आहेत, ज्याचं नेतृत्व शिवसेना मुंबई महापालिकेत करते, की त्यांनी लेखी तक्रारी दिल्यात, तरी इलिगल मॉल त्या ठिकाणी उभा राहिला, तरी त्या ठिकाणी अनधिकृत गोष्टी झाल्या. आणि या ठिकाणी मुंबईच्या महापौरांनी सांगितलं की त्या ठिकाणी कसे काय मॉलमध्ये परवानगी दिली. अरे म्हणजे तुम्हीच नेतृत्व करता आणि तुम्हीच त्या ठिकाणी प्रश्न विचारता. या संदर्भात तक्रारी आल्या होत्या, त्या रेकॉर्डवर आहेत. या संदर्भात त्या ठिकाणी मॉलमध्ये हॉस्पिटलला परवानगी देण्यासाठी सुविधा नाहीत हे समोर आलं होतं. मग काय असं आहे, मग ते तिथले अधिकारी असणारे साठे लोटे करून किंवा काही व्यवहार करून त्या ठिकाणी परवानग्या देतात का, असं जर विचारलं तर आम्ही आरोप करतो बोलायचे. कोणाच्या आश्रयाखाली, कोणाच्या मार्गदर्शनाखाली होतं का? आणि मला वाटतं या ठिकाणी निदान कोरोनाच्या संकटात, निदान त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था, जीविताशी जे विषय संबंधित आहेत तिथे तरी थोडं आपण संवेदनशीलतेने काम करणार आहोत की नाही. प्रवीणजी, आपण जे प्रश्न विचारताय त्याची उत्तर आपण अशोकजींकडनं पण घेऊया, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी स्वतः तक्रार केलेली आहे. अशोकजी, 11 जणांचा मृत्यू झालाय, ही काही छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. जबाबदार कोण याला? आणि जर तुमचंच म्हणजे शिवसेनेचे आमदार आहात, तुमचंच जर ऐकलं जात नसेल, सत्ताधारी पालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे, प्रशासनाची ही चूक आहे का आपलंच ऐकलं जात नाहीये लोकप्रतिनिधी म्हणून इतक्या तक्रारी करून सुद्धा? काय नेमकं त्याबद्दल सांगा. नाही, पण आम्ही तक्रारी करण्याचा उद्देश एवढाच असतो की याच्यामध्ये पारदर्शकता असावी लागते. आणि मग हे आम्ही तक्रार करत असताना आम्ही वॉर्ड ऑफिसर, डीएमसी यांपर्यंत किंवा आयुक्तांपर्यंत या गोष्टी सांगतो. पण या सांगितल्यानंतर त्याचा पाठपुरावा होतो का? की ते अधिकारी काहीतरी, मग दरेकर साहेब बोलल्याप्रमाणे काहीतरी साठेलोटे असेल अधिकारी आपल्या स्वार्थापोटी. दुसरा एक महत्वाचा प्रश्न की ज्यावेळेस ही रात्री आग लागली 11:30च्या दरम्यान, त्यावेळेस तिथे सायरन्स 1 तास वाजत होते.
परंतु महानगरपालिकेचा पाण्याचं बिल भरलं नसल्यामुळे तिथले पाण्याची लाईन कट केली गेली आणि त्यांना पाणी नव्हतं. म्हणजे सकाळी 5 वाजता ज्यावेळेस आपल्या भांडूपमध्ये पाणी ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस सकाळी 5 वाजता तिथे पाणी आलं त्या टाक्यांमध्ये. म्हणजे इथपर्यंत दुर्लक्षितपणा काही अधिकारी नाही. पण मग नाही अशोकजी आपण लोकप्रतिनिधी आहात, शिवसेनेचे आमदार आहात. जर शिवसेनेच्याच आमदारांचं ऐकलं जात नसेल तर मग बाकीच्यांचा काय असा प्रश्न विचारणार नाहीत का लोक? नाही, प्रश्न विचारणार, पण आम्ही देखील पाठपुरावा करत होतो. आज कोरोना संकटामध्ये आम्हाला ते सुसज्ज हॉस्पिटल मिळालं. म्हणजे या परिस्थितीमध्ये एवढं पण उभारणं, मोकळ्या जागेमध्ये उभारणं, तेवढा सेटअप उभा करणं आणि त्या सुविधा देणं, हे जर तयार असतील तर ते कोविड काळामध्ये आपल्याला अतिशय गरजेचं होतं. कारण पेशंटची संख्या आपण अशोकजी जे म्हणताय आपण एक वेळ मान्य पण करू की गरज होती, पण आता जो प्रकार काल घडला, 11 जणांचा जीव गेला त्याला जबाबदार धरून तुम्ही जसं म्हणताय तसं अधिकाऱ्यांची जर चूक असेल तर मग अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा. ही जी मागणी होते ती मागणी योग्य असं वाटत नाही? नाही, अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवे. कारण ज्यांनी आता त्या फायर ब्रिगेडच्या फायर ऑडिटच्या संदर्भात असेल किंवा इथे महानगरपालिकेचा इलिगल कितीतरी गाळेधारकांना त्यांनी नोटिसा दिलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये त्या गाळेधारकामध्ये लॉक टाकलेले आहेत. लॉक मध्ये वरती गोडाऊन आहे आणि खाली त्यांचं दुकान आहे. म्हणजे ह्या प्रकारच्या नोटिसा दिल्यानंतर अधिकारी जर ऐकतच नसतील, अधिकारी ऐकणार हे काय कमिशनर पर्यंत या गोष्टी ज्यावेळेस आम्ही सांगणार त्या जातात, परंतु खालच्या लोकल लेवलचे अधिकारी जिथे बिल्डिंग प्रपोजल वाले असतील, फॅक्टरीवाले असतील, फायर ब्रिगेड वाले असतील, हे जर आपले साठे लोटे करत असतील तर त्यांना मनुष्यबळाचा ही कारवाई होणं अतिशय गरजेचं आहे. याच्याशिवाय वचक राहणार नाही. बिलकुल प्रवीणजी, वचक राहणार नाही आणि वचक राहणं गरजेचं आहे. अशा घटना जर रोखायच्या असतील तर हा वचक अतिशय गरजेचा आहे. लोकप्रतिनिधीच म्हणतायत तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नाहीये, अधिकारी याला कदाचित जबाबदार आहेत. शेवटची कमेंट आपली. वाटतं घरचा आहेर या ठिकाणी अशोक पाटलांनी दिलेला आहे आणि मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन की पक्षीय अभिनिवेशाच्या पलीकडे ज्या ठिकाणी घटना घडली त्याचं समर्पक असं त्याने विश्लेषण करत चित्र उभं केलंय. माझी विनंती राहील या ठिकाणी काथ्याकुट करत असताना की एखादी घटना घडली तर त्या घटनेतनं बोध घेऊन यंत्रणा उभ्या करायला पाहिजे. आता हा मॉल कोणाचा दिवाण नावाच्या कुठल्या मोठ्या बिल्डरचा आहे. मग हा बिल्डर त्या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांशी त्याचा चांगल्या प्रकारचे संबंध असणार आणि मग खालच्या जर डीएमसी लेवलच्या किंवा वार्ड ऑफिसर लेवलला तक्रारी केल्या तर तो त्यांना मोजत नाही. कारण तो मोठा ताकदवान आर्थिक दृष्ट्या असतो, त्याचे संबंध सत्तेतल्या वरिष्ठांशी असतात. प्रवीणजी थोडक्यात, माझ्याकडे वेळ फार कमी आहे, थोडक्यात तक्रारी होत असतात, तक्रारींची दखल घेत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं असे जे सेन्सिटिव्ह विषय असतील ना त्याच्याशी मग आम्ही राजकीय पुढारी कोणी असो त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये आणि त्या यंत्रणेने अशा ठिकाणी काही घरं सोडायची असतात ना, पैसे काही ठिकाणी खाताय ते आता काही एका दिवसात काही कोणी अजून निपटू शकत नाही, पण कुठे जिथे लोकांच्या जीवितांशी त्या ठिकाणी जी गोष्ट संबंधित आहे तिथे पण आम्ही जर असेच वागणार असू आणि तिथे तक्रारींची दखल घेणार नसू, तिथे व्यवहार होणार असतील आणि त्याच्याशिवाय कॉन्फिडन्स या लोकांचा वाढत नाही. म्हणून माझी एक नम्र विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी यंत्रणांना पण त्या ठिकाणी राहणार आहे की ज्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी जीविताशी संबंधित असे विषय आहेत तिथे नीट नियोजनाची आवश्यकता आहे. अगदी खरं. मला सांगा, इमारती सतत पडतायत, भंडाऱ्याची घटना झाली. अगदी खरंय, योग्य नियोजनाची गरज आहे. प्रवीणजी आपण जसं म्हणालात तसं लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि लोकांच्या जीवापुढे काहीही इतर गोष्टी महत्वाच्या नाहीत. हे असं जर होत राहणार असेल तर नियोजन कमी पडतंय, निष्काळजीपणा होतोय आणि याची परिणती लोकांचा जीव जाण्यात होतीये. मी दोन्ही मान्यवरांचे आभार मानतो, तुम्ही वेळ दिलात आणि न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल. आपण बघतो कशा प्रकारे बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणामुळे हे असे प्रकार घडत चाललेले आहेत. वेळीच हे प्रकार रोखायला हवेत, अन्यथा असे आणखीन प्रकार घडायला वेळ लागणार नाही. पुन्हा एका ब्रेकसाठी थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. 100% कार्रवाई होनी चाहिए क्योंकि मॉल के ऊपर हॉस्पिटल को परमिशन कैसे दी जाती है? सोनाई पशु आहार, अधिक दूध, अधिक उत्पादन, अधिक नफा म्हणजेच सोनाई पशु आहार. दूध देणाऱ्या गायी आणि म्हशींसाठी परिपूर्ण आहार.
सोनाई पशु आहार. आजार हातांनी देखील पसरतात, म्हणून डेटॉल हँडवॉश जो देतो सामान्य हँडवॉशच्या तुलनेत 10 पट बेटर जर्म प्रोटेक्शन. एकटा डेटॉल हँडवॉशच आहे इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे प्रमाणित. डेटॉल हँडवॉश असेल घरी तर आजाराची भीती कमी. 5 तऱ्हेच्या तुळशीच्या अर्कापासून तयार जॉली तुलसी 51 ड्रॉप्स. हे इम्युनिटी वाढवते, बॉडी डिटॉक्स करते. एक समान नाव असणाऱ्या तुलसी ड्रॉप्स पासून सावधान आणि स्वीकारा अस्सल जॉली तुलसी 51 ड्रॉप्स जे इम्युनिटी वाढवतात. सब कुछ आजमाया और तब मैंने माना कि सिर्फ सच्ची सहेली ही है महिलाओं के उन मुश्किल दिनों की हर समस्या, जैसे कठिन दर्द, अनियमितता, खून की कमी, थकान व कमजोरी जैसी सभी प्रॉब्लम्स के लिए नंबर 1 औषधि एवं टॉनिक. नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपले काय आहे? डेटॉल बी 100% शुअर. माझा लॉकडाऊन तसाच गेला जशी मागची ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मात्र एक ब्रेकिंग न्यूज आता या दरम्यान आपण बघूया. स्थानिक लोकप्रतिनिधींचं अधिकारी ऐकत नाहीत असं आमदारच म्हणतायत. धक्कादायक अशी ही बातमी आपण बघतो आहोत. अधिकारी आमचं ऐकत नाहीत असं थेट वक्तव्य शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांनी केलेलं आहे. वारंवार आम्ही देखील तक्रारी करतो, पण तक्रारी करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही. अधिकारी आमचं ऐकत नाहीत असं शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर या हॉस्पिटल संदर्भातल्या एका विशेष रिपोर्टकडे आपण वळणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. 100% कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि मॉल के ऊपर हॉस्पिटल को परमिशन कैसी दी जाती है? ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॉलमध्ये असलेल्या हॉस्पिटलला कशी काय परवानगी दिली जाते असा प्रश्न विरोधकांनी देखील उपस्थित केलाय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला आज भेट दिली. अनेक प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या अयोग्य नियोजनावर, बेपर्वाईवर आणि निष्काळजीपणावर बोट ठेवत थेट टीकाही केली आहे. पाहूया. भांडूपमधील रुग्णालयाला लागलेली आग ही घटना अत्यंत गंभीर असून हे कोविड रुग्णालय या ठिकाणी सुरू कसं झालं असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. तसंच या मॉलला ओसी नव्हती. भंडाऱ्याची घटना झाल्यानंतर सर्व रुग्णालयांची फायर ऑडिट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती. जी तात्पुरती रुग्णालये आहेत त्यांचं ऑडिट करणं आवश्यक होतं. ते झालं नसल्याचं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलं. तसंच या आगीबाबत अनेक संभ्रम आहेत. ही आग नेमकी कुठे लागली, कशी लागली, तिचा पीएमसी बँकेशी संबंध काय असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. भंडाऱ्याची घटना झाल्यानंतर सगळ्या हॉस्पिटल्सचं फायर सेफ्टी ऑडिट आम्ही करू अशा प्रकारची घोषणा ही माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती. विशेषतः जे मेकशिफ्ट हॉस्पिटल्स आहेत किंवा टेम्पररी सुरू केलेले हॉस्पिटल्स आहेत याची फायर सेफ्टी ही तात्काळ झाली पाहिजे अशी वारंवार मागणी होती. ते देखील आम्ही करू असं सांगितलं होतं, पण कुठलंही फायर सेफ्टी ऑडिट या ठिकाणी झालेलं दिसत नाही. दरम्यान यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये दिरंगाई आणि दुर्लक्ष असेल तर दोषींवर कारवाई होईल अशी सूचना दिलेली आहे. या दुर्घटनेतल्या जखमींवर तात्काळ उपचारासाठीची परवानगीही दिलेली आहे. राज्यभर जिथे शक्य तिथे कोविड रुग्णालयाला परवानगी दिलेली होती. या रुग्णालयाला तात्पुरती परवानगी होती, जी येत्या 1 तारखेला संपत होती असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये बाकी रुग्ण होते त्यांची सुटका केली आणि व्हेंटिलेटरवरती जे रुग्ण होते त्यांची सुटका करायला थोडासा अवधी लागला आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. एकूणच काय की अशा दुर्घटना घडल्यानंतर आपण सगळे जागे होतो. मग चौकशी लागते, तशीच याही बाबतीत चौकशी केली जाईल
जर याच्यामध्ये कोणाचा काही दोष असेल, गुन्हा असेल तर साहजिकच आहे कायद्याने त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मात्र मॉलमध्ये अशा प्रकारचं रुग्णालय सुरू असल्याची आपल्याला माहितीच नसल्याचं म्हटलंय. मॉल के ऊपर हॉस्पिटल ये मैंने पहली बार देखा है. मुझे लगता है ये गंभीर बाब है. महापौरांनाच या रुग्णालयाबाबत जर माहिती नसेल तर मग याला परवानगी कोणी दिली आणि परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. तर प्रथमदर्शनी ही आग रुग्णालयात सुरू झालेली नाही, त्यामुळं आग मॉलमध्येच लागली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या मॉलमध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याची माहिती मिळतीये. त्यामुळे आता मॉल मालकाविरोधात कारवाई होणार का हे पाहणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. चौकशी केली जाईल. चौकशीनंतर जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल आणि अशा घटना यापुढे होणार नाहीत याची पुरेपूर काळजी सरकार घेईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. मात्र या घटना अशाच वारंवार घडत राहिल्या तर मग सरकार म्हणून नेमकं बघायचं कोणाकडे, प्रशासन म्हणून नेमके प्रश्न कोणाला विचारायचे आणि निष्पाप लोकांचा जर जीव जात असेल तर मग त्याचं काय, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. जोपर्यंत या दुर्घटनेतल्या जबाबदार आणि दोषी व्यक्तींना शिक्षा होत नाही तोपर्यंत हा मुद्दा न्यूज 18 लोकमत लावून धरणार आहे. या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार. 100% कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि मॉल के ऊपर हॉस्पिटल को परमिशन कैसे दी जाती है.